चित्रपटाची अपेक्षा नव्हती, पण फायनली तुमच्या जवळचा एक मित्र तुमच्या आयुष्यावर चित्रपट बनवतोय आणि त्याच्यामध्ये तो लीड आहे. हा सगळा अनुभव कसा होता? सगळ्यात पहिले तर समृद्धीचं कौतुक केलं पाहिजे की तिला वाटलं यांच्या आयुष्यावर सिनेमा काढावा, की जसं अतिशय साधंसुद्धा आयुष्य जगलो आम्ही आमच्या पद्धतीने आदिवासींचा विकास कसा व्हावा हे ठरवलं आणि विसरून गेलो होतो. कारण रोज नवीन नवीन समस्याचा त्याच्यावर निवारण करायचं आम्हाला चॅलेंजिंग होतं जॉब. त्यामुळे आता पूर्वीच्या आयुष्यात काय घडलं याचा विचार करायचा आम्हाला कारण नव्हतं. पण मग माझं आत्मचरित्र माझ्याकडून लिहून घेतलं गेलं, प्रकाश वाटा नावाचं. मग ते खूप लोकांपर्यंत पोचलं. संघर्ष काय असतो आयुष्यामध्ये, जगण्याचा संघर्ष कसा असतो, अगदी साध्या भाषेमध्ये छोटंसं पुस्तक आहे. त्याच्यातून वाचून काही फिल्म झाल्या, डॉक्युमेंटरीज होत्या, ते बघून समृद्धीला हे वाटलं आणि मग तिने ती चित्रपटाची परवानगी मागितली. आणि जशी परवानगी दिली आम्ही, म्हणजे मला काही ते गंमतच वाटली आली कारण, पण तरी पण तिने जेव्हा परवानगी दिली तेव्हा मग त्यांनी शोध घेतला त्यासाठी कोण योग्य नट असतील. नाना घरच्यासारखंच आहे, बाबांना त्यांनी वडीलच मानलं होतं. तेव्हा 40 वर्षाचे संबंध आहे. काय सगळं त्यांनी बाबांचा स्वभाव, माझा स्वभाव, विकासचा स्वभाव असं आत्मसातच केला होता. आणि म्हटल्यानंतर मग सोनाली आली, ताकदीचे नट आहे ते, मोहन आगाशी यांनी बाबांचा रोल केला. अत्यंत चांगले गुणी नट, म्हणजे समाजात मान्यता पावलेले आहेत. त्यांनी आपलं काम म्हणून एका आयुष्यावर सिनेमा काढणं आम्हाला खरंच गंमत वाटत होती. खरं म्हणजे आयुष्य जगलो आणि विसरून गेलो. पण नंतर मग गेल्या काही वर्षामध्ये आम्हाला बाहेरच, आम्ही 30 वर्ष कुठे गेलो नाही, पण समाजाकडून खूप निमंत्रण यायला लागले, तुमच्या आयुष्याबद्दल बोला, कसं जगले तुम्ही. आणि मग तो तरुणांचा उत्साह, त्यांचा रिस्पॉन्स बघून मला वाटलं की आपलं आयुष्य आपण आपल्या मस्तीत जगलो आहे, पण याचाच समाजावर परिणाम होतो आहे, चांगला परिणाम. आज भोगवादी होतं ते समाज, सामाजिक बांधिलकी विसरले आहेत. त्या बॅकग्राऊंडवर 1000 मुलं जर ऐकायला थांबलेले आहेत आपल्यासाठी, आम्हाला हा अनुभव नवीन होता. त्याचे चांगले परिणाम दिसायला लागले. अनेकांनी तरुणांनी प्रेरणा घेऊन वेगळ्या ठिकाणी आपल्या पद्धतीने कामं सुरू केली. हे खूप समाधान देणार होतं. समृद्धीचं जेव्हा सिनेमाचं हे जेव्हा प्रपोजल आलं ते म्हणाल तुम्ही फक्त परमिशन द्या, ती आम्ही दिला. आणि तिने मेहनतीने स्क्रिप्ट तयार केली, नानांनी त्याच्यात भर घातली. सोनाली आली, डॉक्टर मोहन आगाशे, भारत गणेशपुरी, कसलेले नट, विक्रम गायकवाड होते. एकंदरीत तसं खूप चॅलेंजिंग काम होतं त्याच्यासाठी. आणि त्याचा प्रीमियर शो आम्ही सिंगापूरला बघितला. आणि तेव्हा असं वाटलं की तिने चांगला न्याय दिला होता. 40 वर्षाचे आयुष्य 2 तासात बसवणं, सगळे कसलेले नट होते, सगळ्यांची मदत झाली. आणि तो परिणाम आम्ही बघितला फिल्मनंतर. गमतीने फिल्म सुरू व्हायच्या आधी डॉक्टर मोहन आगाशे आणि सोनाली त्यांच्या भोवती गराडा होता. फिल्म संपल्यानंतर त्याचा जो काही परिणाम झाला असेल त्यांना बाजूला टाकलं आणि मग लोक आमच्या भोवती गराडा करत होते. म्हणजे सिनेमाचा जो परिणाम तिला अपेक्षित होता, समृद्धीला मेसेज म्हणून आपण, तो पुरेसा पोचतो आहे. आणि आज आपल्या सगळ्यांच्या जसं दादांनी सांगितलं की 40 वर्षाचं आयुष्य 2 तासात, म्हणजे तुम्ही जगलात आणि विसरून गेलात आणि पुन्हा एकदा ते पाहिलं तेव्हा काय वाटलं, कशी? पुन्हा प्रत्ययाचा आनंद त्यात आम्ही घेतला. कारण आपलं आयुष्य असं कधी आपल्याला पुन्हा पडद्यावर असं पाहायला मिळेल अशी अपेक्षा नव्हती. आणि हे पुन्हा प्रत्यय घेताना सगळ्या जुन्या गोष्टी आठवल्या आणि मन भावूक झालं. खरं सांगायचं म्हणजे की हे आपण आयुष्य जगलो ते परत लोकांपर्यंत पोचतं आहे. आणि याचा जर लोकांवर चांगला परिणाम झाला तर आपल्या देशाची उन्नतीच होईल असं वाटलं. आणि त्यामुळे एक प्रकार समाधान वाटलं. आणि सोनाली आणि नानांनी या दोन्ही भूमिकांना अत्यंत मनःपूर्वक न्याय दिला, समरसून भूमिका केल्या आणि आमचं आयुष्य लोकांसमोर उभं केलं. त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानणे थोडेच आहे. आणि समृद्धीने हे जे काय धाडस केलं की एका साध्यासुध्या सामान्य जीवनावर, ज्यात काही ग्लॅमर नाही किंवा असं करमणुकीचं
काही हे नाही, अशा जीवनावरती तिने चित्रपट काढायचं जे मोठं साहस केलं आहे त्याबद्दल तिला हँड्सअप खरं म्हणजे तिच्यासाठी सगळ्यांनी हे करायला हवं, तिचं कौतुक करायला हवं त्यासाठी, आणि तिच्या या साहसाला दाद द्यायला पाहिजे असं वाटतं. आणि यातून तिला जो काय मेसेज पोचवायचा आहे लोकांपर्यंत आमच्या जीवनाचा, तो पूर्ण होईल अशी अपेक्षा करतो आहे. आणि याचा जर लोकांवरती थोडा जरी परिणाम झाला आणि आमच्या साध्यासुध्या आयुष्याचं जर लोकांना हे साध्यासुध्या आयुष्याबद्दल लोकांना जर आस्था वाटली तर ते आपल्या गरजा कमी करतील. आपल्या नीड्स जर त्यांनी कमी केल्या तर जी ही मोठी दरी जी आपल्या देशामध्ये आहे, एका बाजूला होय रे आणि एका बाजूला नाही रे, तर ती कमी व्हायला नक्की मदत होईल. या सिनेमाचा तेवढा जरी परिणाम झाला तरी आम्हाला आनंद आहे. थँक्यू.